लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शांतीनगर अतिक्रमण विरोधी बिऱ्हाड आंदोलनाचा 14वा दिवस. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट. 24 जून रोजी अमन आंबेडकरांची आंदोलनस्थळी उपस्थिती. MIDC मुख्यालयावर टाळाबंद आंदोलनाचा इशारा. नाशिक येथील अंबड MIDC परिसरातील शांतीनगर येथील अतिक्रमणाच्या विरोधात सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा आज 14वा दिवस असून आंदोलनकर्त्यांचा लढा अधिक तीव्र होताना दिसत आहे. MIDC मुख्य कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आज आंदोलनस्थळी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष अनिल आठवले यांच्यासह सुनील साळवे, विनय कटारे, जितेश शार्दूल, अमोल बच्छाव, विवेक घोडेराव, अनिल कळंके आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. शांतीनगरमधील नागरिकांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान येत्या 24 जून रोजी रिपब्लिकन चळवळीचे नेते आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमन आंबेडकर हे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत आंदोलनाला नवे बळ मिळणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच शांतीनगरच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 24 जून रोजी MIDCच्या मुख्य कार्यालयासमोर टाळाबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनात नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. शांतीनगरमधील रहिवाशांच्या हक्कांसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्ते प्रशांत खरात यांच्याकडून करण्यात येत आहे. गेल्या 14 दिवसापासून प्रशांत खरात आणि त्यांचे सहकारी 14 दिवसापासून जे रमाबाई आणि शांतीनगरचा जो भाग MIDCच्या डिपार्टमेंटने या ठिकाणी तोडलेला आहे, त्या सर्व रहिवाशांचे घरं बेघर त्यांना केलेलं आहे. सर्वांचे घरं जे आहेत ते तोडलेले आहेत आणि हे सर्व कुटुंब आता बेघर झालेलं आहे. एकंदर पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल, हे बिऱ्हाड मोर्चा गेल्या 14 दिवसापासून या MIDCच्या ऑफिसच्या कार्यालयासमोर बसलेला आहे. त्यामध्ये या सर्व बिऱ्हाड आंदोलनाचं जे नेतृत्व करताय ते आमचे सहकारी प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. आता इथं अनेक जण नेते मंडळी येऊन गेले, मोठे मोठे आश्वासन दिले, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आता जे करल तेच या लोकांच्या मनामध्ये राज्य करतील असं मला वाटतं. कारण येणारे असतात, आश्वासन देणारे भरपूर असतात, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर ही परिस्थिती बितलेली आहे त्यांना माहीत असतं की नेमकं आपलं काय घडलेलं आहे आणि आता आपल्याला पुढचं जीवन कसं जगायचं आहे. लहान लहान मुलं असतील, त्यांच्या शाळेचा प्रश्न आजही या ठिकाणी उद्भवलेला आहे. महिला ज्या आहेत ते सगळं घरदार सोडून या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. आज खाण्यापिण्याचे माहिती आहे का वांदे झालेले आहेत. जर समजून घ्या 1-2 महिने जर या ठिकाणी बिऱ्हाड मोर्चा जर चालणार असेल तर आज सगळं आर्थिक नियोजन जे आहे ते सगळं कोडवून जाणार आहे. ही परिस्थिती पाहता शासनाने आणि या MIDCचं जे ऑफिस आहे या ऑफिसनं याची दखल घेणं तितकंच बंधनकारक आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. या मोर्चाचं किंवा या बिऱ्हाड आंदोलनाचं जे नेतृत्व करताय त्यांचं काम या ठिकाणी मोठं जरी असलं तरी ह्या सर्व लोकांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. हे खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव व बाबासाहेबांचे बंधू आणि अमनसाहेब आंबेडकर हे येत्या 24 तारखेला या MIDC कार्यालयाला ताळा लावण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते स्वतःहून कामाला लागलेले आहेत आणि हा जो आंदोलन आहे, टाळे ठोकायचं आंदोलन, हे चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांनी किंवा नाशिककरांनी सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. आणि हे बिऱ्हाड मोर्चा, हे बिऱ्हाड आंदोलन हे लवकरात लवकर या ठिकाणी थांबावं आणि ते थांबण्यासाठी शासनाने, प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन
त्या पद्धतीचा JR पारित करावा अशी ही मागणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नाशिक शहर प्रतिनिधी आनंदा भाडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.